ही मराठी वृत्तगंगा वाहते विश्वांतरी। ही मराठी वृत्तगंगा वाहते विश्वांतरी। वृत्तभावे चंद्रभागा काव्यभावे पंढरी। वृत्तभावे चंद्रभागा काव्यभावे पंढरी। ही मराठी वृत्तगंगा वाहते विश्वांतरी। अक्षरांचे शिंपले अनाशयाची मौक्तिके। अक्षरांचे शिंपले अनाशयाची मौक्तिके। नेसली भाषा जणू हा वृत्तशालू भरजरी। नेसली भाषा जणू हा वृत्तशालू भरजरी। ही मराठी वृत्तगंगा वाहते विश्वांतरी। रसिकजनो नमस्कार. कवितेविषयी बोलताना आचार्य विश्वनाथ यांचं एक वाक्य आपल्याला कायमच आठवतं. ते असं म्हणतात की वाक्यम नवरसात्मक काव्यम. याचा अर्थ असा की नवरसांपैकी कोणता तरी एक रस ज्या वाक्यामध्ये येतो किंवा ज्या वाक्यरचनेमध्ये येतो त्याला आपण कविता किंवा काव्य असं म्हणू शकतो. कविता ही नदीसारखी असते. ती प्रवाही असते. नदीच्या पाण्याप्रमाणे चंचल असते. तिला तिची एक लय असते, तिचा एक नाद असतो आणि तिचा स्वतःचा एक छंदसुद्धा असतो. महाराष्ट्रातील संत, पंडित, लोककवी यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आता आपल्यापर्यंत येऊन थांबली आहे. त्यांनी त्यांच्या ओंजळीने एक खूप मोठं दान आपल्या पदरात दिलं आहे, आपल्याला समृद्ध केलं. परंतु गेल्या काही वर्षांपासून वृत्तबद्ध कवितेचा हा प्रवाह कुठेतरी आटतो आहे का, कुठेतरी थांबतो आहे का, अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आपल्याला दिसत होती. वृत्तबद्ध कवितेच्या मागचं शास्त्र, त्याचे नियम, त्याचा अभ्यास याविषयी काहीशी भीती मनामध्ये निर्माण होऊन अनेक जणांनी त्याच्याकडे पाठ फिरवायला सुरुवात केली होती. दुसरीकडे वृत्तबद्ध कविता समजावून सांगणाऱ्यांची किंवा शिकवणाऱ्यांची सुद्धा कमतरता भासत होती आणि त्यामुळे इतर काव्य प्रकारांच्या तुलनेत वृत्तबद्ध कवितेचा हा प्रवाह कुठेतरी थांबला आहे का असं वाटावं अशी स्थिती सगळीकडे दिसत होती. याच परिस्थितीमध्ये नाशिकचे कवी संतोष वाटपाडे यांनी एक समूह सुरू केला. वृत्तबद्ध कवितेचा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्यांना हाताशी धरून नवोदितांना मार्गदर्शन करायचं त्यांनी ठरवलं आणि पुन्हा एकदा हा वृत्तबद्ध कवितेचा प्रवाह त्याच उमेदीने, त्याच ऊर्जेने आणि त्याच उत्स्फूर्ततेने वाहू लागला आणि सुरू झाली यात्रा गोदातीर्थची. वृत्तबद्ध कवितांविषयी आकर्षण, ओढ होतीच. पण सध्या कविता केली रे केली की टाका लगेच फेसबुकवर, टाका व्हॉट्सअपवर आणि सगळं लक्ष त्या मिळणाऱ्या लाईक्सवर. हीच गोष्ट गोदातीर्थ समूहामध्ये मला वेगळी वाटली. कारण कवितेवर संस्कार होणं महत्वाचं. इतर कवींच्या कविता वाचून त्यावर मिळणारं मार्गदर्शन समजून घेऊन मात्रा, लगावली, शब्दलालित्य या सगळ्यांचा साध शृंगार आपल्या कवितेवर कसा चढवता येईल याचा अभ्यास करता आला. आणि हा अभ्यास जर आपल्याकडून होत असेल तर आपला गोदातीर्थ मधला प्रवास बरोबर मार्गाने जातोय हे लक्षात घ्यायला हवं. प्रत्येक उपक्रमात एक नवीन वृत्त, त्याची लगावली किंवा मात्रा देऊन उदाहरणासकट दिलं जातं आणि समूहातल्या प्रत्येक सदस्यांनी त्यावर किमान एक तरी रचना लिहायची असते. आणि समजा ते सुद्धा शक्य झालं नाही तर त्यांनी त्यावर किमान 4 ओळी तरी लिहाव्यात किंवा त्यांचा अधिक सराव व्हावा यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. या समूहात अनेक दर्जेदार लिहिणारे असल्यामुळे आपली कविता त्यांच्यापेक्षा वेगळी कशी होईल, त्यांच्यापेक्षा चांगली कशी होईल याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला लागतो. आणि गोदातीर्थचं हेच खूप मोठं यश आहे असं मला वाटतं.
म्हणजे आव्हान देणं आणि ते अतिशय शुद्ध हेतूनं खेळीमेळीनं पण शिस्तबद्ध पद्धतीने करवून घेणं हे एक खूप मोठं कार्य गोदातीर्थ सातत्यानं करताय. दोन एप्रिल 2018 रोजी संतोष वाटपाडे यांनी गोदातीर्थ समूहाची स्थापना केली. सुरुवातीला संतोष वाटपाडे एकटेच वैयक्तिकरित्या सर्वांना शिकवत होते, पण हळूहळू वृत्तबद्ध कवितेवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली आणि 31 मार्च 2019 रोजी गोदातीर्थचा पहिला व्हॉट्सअप समूह सुरू झाला. नवीन लिहित्या हातांना वृत्तबद्ध कवितेची ओळख व्हावी आणि जे लिहिते आहेत त्यांना वृत्त, छंद आणि संबंधात बांधलेल्या काव्याची ओळख व्हावी या उद्देशाने सुरू झालेला हा समूह हळूहळू विस्तारत गेला आणि अवघ्या 3 वर्षाच्या कालावधीत या एका समूहाचे 4 समूह झाले. पहिला समूह मूलभूत पाया शिकवणीचा समूह, ज्यात मात्रा, त्याची मोजणी आणि वृत्त आणि छंद या संबंधित मूलभूत व्याकरणाच्या संकल्पना शिकवल्या जातात. त्यानंतर थोडेसे अधिक शिकवणारा पुढचा समूह, ज्यात वृत्त हाताळण्याची उपक्रम देऊन लेखनाचा पाया पक्का केला जातो. स्वतःचे स्वतः वृत्त हाताळू शकतील अशा लोकांचा तिसरा समूह, ज्यात काव्य आणि त्यातील सहजता यावर भर दिला जातो. आणि वृत्त आणि कविता याविषयी ज्यांना संपूर्ण माहिती आहे आणि जे स्वतःचं स्वतः हाताळू शकत आहेत अशा लोकांचा काव्य साधक समूह, ज्यात प्रत्येक जण एकमेकांकडून शिकत राहतो आणि आपली आधीच समृद्ध असलेली कविता अधिकाधिक समृद्ध करत राहतो. गोदातीर्थ समूहाच्या उपक्रमांमध्ये विशिष्ट वृत्तांमध्ये रचना करण्याबरोबरच ज्येष्ठ व इतर समकालीन कवींच्या कवितांचे व काव्यसंग्रहांचे रसग्रहण करणे, चित्रकविता लिहिणे असे बरेच उपक्रम घेतले जातात. या उपक्रमांच्या निमित्ताने कवी स्वतःच्या ठराविक चौकटीबाहेर जाऊन दुसऱ्या कवीच्या रचनेची आशयसंपन्नता, वैचारिक खोली, भावनिक संवेदनशीलता, शब्दसंपदा, माधुर्य, गेयता, लयविचार, शैली अशा काव्यपालांचा अभ्यास करताना स्वतःचं व्यक्तिमत्व देखील खुलतं आणि त्यात व्यापकता येते. माझे आवडते वृत्त हा असाच एक उपक्रम. या उपक्रमाच्या निमित्ताने वृत्तबद्ध कवितेविषयी कवीचं आत्मचिंतन व्हावं आणि वृत्ताविषयीची भूमिका त्याला नेमकेपणानं मांडता यावी हा उद्देश होता. आपली रचना लयबद्ध होण्यासाठी खूप अवजड, बोजड, अलंकारिक शब्दच वापरले पाहिजेत असं नाही, तर आपल्या साध्या रोजच्या वापराच्या भाषेतून सुद्धा लयबद्धता निर्माण करता येते ही या समूहाची शिकवण आहे. आपले विचार व्यक्त करण्यासाठी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध असले तरी त्यातून योग्य चपखल शब्दांची निवड करून आपली रचना लयबद्ध कशी करावी हे या समूहात शिकायला मिळतं. समूहातील कविता आणि त्यावर मान्यवरांचं मार्गदर्शन हे जरी वाचलं तरीही शब्दांची योग्य मांडणी कशी करावी हे कळतं. सध्या मी जर्मनीत राहतेय, पण गोदातीर्थमध्ये सामील झाल्यापासूनच आपण भारतातल्या एका प्रेमळ आणि मायाळू कुटुंबात आलं याची जाणीव झाली. परदेशात राहत असल्यामुळे मराठी फक्त घरातच बोललं जातं. असं असताना समाज माध्यमातून मराठी कविता निव्वळ वाचन मात्र न राहता दुसऱ्याची कविता समजून घेऊन ती जगण्याची संधी मला गोदातीर्थामुळे मिळाली आणि यामुळेच भारताबाहेर राहून सुद्धा लहानपणापासून मराठी कवितेशी जोडली गेलेली नाळ अधिक दृढ झाली यात शंका नाही. गोदातीर्थामुळे आपली रचना अधिक लयदार कशी लिहिता येईल याची समज वाढत गेली, पण आपल्याला असलेलं हे ज्ञान दुसऱ्याला देता यायला हवं असं सतत वाटत होतं आणि ही तहान गोदातीर्थमार्फत समुपदेशक या नात्याने मी भागवून घेत आहे आणि यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मला जणू हक्काचं माहेर मिळालं आहे. कोणत्याही समूहाची वाटचाल यशस्वीरित्या व्हावी यासाठी गरज असते ती उपक्रमांची. त्या उपक्रमांच्या
योग्य संयोजनाची आणि सहभागी झालेले कवी यांच्याकडून ते उपक्रम वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण करून घेण्याची. यासाठी गोदातीर्थचे व्हॉट्सॲपवर असलेले 4 समूह कार्यरत आहेत. अर्थातच यामध्ये जे संचालक मंडळ आहे ते कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता सहभागी झालेल्या सर्व कवींना आणि अगदी नवोदितांना सुद्धा मार्गदर्शन करत असतात. संतोष वाटपाडे, अमित कुमार खातू, संजय गोरडे हे गोदातीर्थच्या संचालक मंडळात संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर त्याचबरोबर अश्विनी देशपांडे, निरुपमा महाजन, अभिजित काळे, प्राजक्ता वेदपाठक आणि चिंतामणी जोगळेकर हे सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. फेसबुकवर किंवा व्हॉट्सॲपवर एखादा लेख लिहिणं किंवा एखाद्या मासिकात किंवा वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख लिहिणं आणि त्याच्यावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना, शंकांना उत्तर देणं हे काहीसं तसं जिकरीचं आणि वेळखाऊ काम असतं. परंतु तोच लेख किंवा तेच मार्गदर्शन जेव्हा व्हॉट्सॲपवर केलं जातं तेव्हा प्रत्येक कवीशी किंवा सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला संचालक किंवा सहसंचालक किंवा मार्गदर्शन करणारी व्यक्ती अगदी थेटपणे आणि वैयक्तिकरित्या उत्तर देऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शंकांना आणि प्रत्येक प्रश्नांना सुद्धा उत्तर दिलं जातं. काही शंका विचारताना नवोदित कचरतात, तर अशा शंकांना सुद्धा त्यांच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून उत्तरं दिली जातात. गोदातीर्थचे संचालक मार्गदर्शक अत्यंत निरपेक्षपणे कवितेचा हा वारसा पुढीलांकडे देत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून एक ऑनलाईन काव्य मैफल घेण्यात आली होती. मीच वृत्तात रचलेल्या कविता मीच सादर करणं हा अनुभव खरंच खूप दर्जेदार होता. कारण कविता सादर करताना उच्चारातली सुस्पष्टता, आवाजातले चढ उतार, लय, ठेहराव इतकंच काय तर तांत्रिक बाबींबाबत सुद्धा खूप मार्गदर्शक सूचना इथे मिळाल्या होत्या. लहान सहान गोष्टींबद्दल नेमकेपणाचा आग्रह होता, एक शिस्त होती. एखाद्या आकारहीन दगडावर योग्य ठिकाणी घाव घालत एक सुंदर सुबक मूर्ती घडवावी आणि त्या मूर्तीचं सौंदर्य पाहताना आपलेच डोळे दिपून जावेत असा काहीसा हा अनुभव होता. कवितेचा आकृतिबंध कसा असावा, कवितेत कल्पना मांडताना थोडक्या व नेमक्या शब्दात कशा मांडाव्यात, हे करताना व्याकरणाच्या चुका कशा टाळाव्यात आणि अर्थसौंदर्य, भाषिक सौंदर्य कसं वाढवावं याची शिकवण अगदी काटेकोरपणे या समूहात दिली जाते. कर्ता, कर्म, क्रियापद याचा शाळेत जरी अभ्यास झालेला असला तरी कवितेत त्याचा बारकाईने अभ्यास करत काळ, एकवचन, अनेकवचन, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी शब्द व त्यानुसार कवितेची रचना व्हावी याकडे अगदी कटाक्षाने लक्ष दिलं जातं. वृत्तबद्ध व लयबद्ध कविता मला खूप आवडायच्या. मलाही अशा कविता लिहिता यायला हव्यात असे मनोमन वाटायचे. प्रयत्नही करून पाहिला, परंतु न जमल्यामुळे सोडून दिलं. परंतु गोदातीर्थ समूहात आल्यानंतर समूहातील समुपदेशकांचे अनमोल मार्गदर्शन, विविध उपक्रम, त्यांचा भरपूर सराव मिळत गेला. यातून मला कविता लिहिताना असं जाणवलं की मी याआधी तंत्राचा वापर करण्यावर जास्त भर देत होतो. परंतु इतर कवींच्या कविता वाचून व समुपदेशकांच्या मार्गदर्शनामुळे आशय, लय, शब्दांची मांडणी याचा जाणीवपूर्वक विचार करू लागलो. यामुळे माझ्यातील चिंतनशीलता वाढीस लागली. आपली रचना सर्वांग सुंदर कशी होईल याचा मी डोळसपणे विचार करू लागलो. समुपदेशकांच्या मार्गदर्शनाने वृत्तबद्ध कवितेची एक एक पायरी मी चढत गेलो. गोदातीर्थ समूह म्हणजे कवितेच्या गावातील एक सुंदर घरच म्हणावं लागेल. तिथे अतिशय उत्तम पण नकळतपणे कविता लिहिण्यासाठी संस्कार होतात. हे संस्कार प्रत्येकाला कवितेची एक वेगळी दुनिया दाखवतात. एखाद्या गोंडस बाळाला जो वावे तशी कविता अलगदपणे उतरते. ते समजतही नाही आणि कुटुंबामध्ये म्हणजेच समूहामध्ये खूप छान वातावरण असते.
पण वृत्तबद्ध कवितेची गोडी या नाळेने सगळ्यांचेच त्या कुटुंबाशी घट्ट असं नातं जुळलं आहे. ही गोदा तीर्थाची वारी अखंड अविरत चालू राहील यात तीळ मात्र शंका नाही. छंदोबद्ध कवितेसाठी निष्ठेनं, आत्मीयतेनं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं काम करणारा प्रयोगशील समूह अशी गोदा तीर्थची आजवरची अभिमानास्पद वाटचाल आहे. छंदोबद्ध कवितेविषयीचे समज, गैरसमज, शंका, भीती आणि अज्ञान हे सारं दूर होईल. आजच्या गतिमान, व्यामिश्र आणि ग्लोबल कोलाहलात परिवर्तनाचा वेग अफाट आहे. असं असलं तरीही कोणत्याही विषयावर उत्तम छंदोबद्ध कविता लिहिणं शक्य आहे. हेही कवींना, रसिकांना आणि हो समीक्षकांना सुद्धा पुन्हा नव्यानं या निमित्ताने उमजेल. गोदा तीर्थची महाराष्ट्रातलीच नव्हे तर देश विदेशातली लोकप्रियता पाहता मुक्तछंद, गझल आणि अन्य काव्यरचनांच्या बरोबरच छंदोबद्ध कवितेची ही परंपरा येत्या काळात सुद्धा लक्षवेधी आणि आनंददायी ठरेल अशी मला खात्री वाटते. या पुढील काळात गोदातीर्थ हा समूह वृत्त आणि छंद यांनी नटलेल्या मराठी काव्य परंपरेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करत राहील. यामध्ये नव्याने लिहिणाऱ्यांना मार्गदर्शन करणं, जे लिहिते आहेत त्यांना वृत्तबद्ध रचना करण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्यांच्या शंका आणि अडचणी यांचं निरसन करणं, तसेच काव्यदृष्ट्या सकस निर्मिती कशी होईल यासाठी आवश्यक ती मदत करणं आणि कवी या भूमिकेतून वर येणाऱ्या आपल्या जबाबदारीची जाणीव प्रत्येक कवीला करून देणं हे काम करत राहील. त्याचबरोबर नवीन पिढीला या वृत्तबद्ध काव्याची ओळख व्हावी आणि आवडही निर्माण व्हावी यासाठी हे शाश्वत काम गोदातीर्थ समूह नेहमीच करत राहील. हे युगांचे गीत आहे गाजणारे अंतरी, हे युगांचे गीत आहे गाजणारे अंतरी, अमृताचे जिंकणारी हीच आहे वैखरी, अमृताचे जिंकणारी हीच आहे वैखरी. छंद तालाचे झरे येऊन मिसळू लागले, छंद तालाचे झरे येऊन मिसळू लागले, छेडलेला सूर आहे जाणीवांच्या मंदिरी, छेडलेला सूर आहे जाणीवांच्या मंदिरी. ही मराठी वृत्तगंगा वाहते विश्वांतरी, ही मराठी वृत्तगंगा वाहते विश्वांतरी. वृत्तभावे चंद्रभागा काव्यभावे पंढरी, वृत्तभावे चंद्रभागा काव्यभावे पंढरी. ही मराठी वृत्तगंगा वाहते विश्वांतरी, ही मराठी वृत्तगंगा वाहते विश्वांतरी.